हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 21. अपाणिपादोहम अचिंत्य शक्ती पश्चाम्य चक्षु स शृणोम्य कर्ण अहम विजानामि विविक्तरूपो न चास्ति वेत्ता मम चित सदाहम. ज्याला हातपाय नाहीत, जो कल्पनातीत आहे, ती शक्ती मी आहे. डोळे नसूनही मी पाहतो, तसेच कान नसूनही मी ऐकतो. अरूप असलेला मी सर्व काही जाणतो, परंतु सदाचित स्वरूप असलेल्या मला जाणणारा कुणीही नाही. येथे दुहेरी सांगावा आहे. एक म्हणजे परमात्म्याकडे जाण्याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच येथे परमात्म्याचा साक्षात्कार झालेले ऋषी आपली स्वानुभूती कथन करत आहेत. त्याप्रमाणे परमात्मा कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न आहे. परमात्म्याकडे जायचे म्हणजे आपण कसे असायला पाहिजे याची माहिती ऋषी देत आहेत. परमात्म्याकडे जायचे म्हणजे आपणही परमात्मा स्वरूप व्हायला पाहिजे. म्हणजे आपण नेमके काय असायला पाहिजे याची स्पष्ट कल्पना देण्याचा येथे हेतू आहे. आतापर्यंत प्राथमिक माहिती दिली, त्यासाठी साधना सांगितल्या, साक्षात्कार कसा होतो ते सांगितले, त्यानंतर ध्यानयोग सांगितला. आता पूर्णानुभूती विशद करताना प्रत्यक्ष परमात्म्याचे दर्शन, सत्य दर्शन कसे आहे ते येथे सांगितलेले आहे. ऋषी सांगतात की परमात्म्याला हात, पाय, डोळे, कान नाहीत. येथे ज्ञानेंद्रियांपैकी डोळे, कान ही महत्त्वाची 2 आणि कर्मेंद्रियांपैकी हात, पाय ही महत्त्वाची 2 इंद्रिये उदाहरण म्हणून घेतली आहेत. यात इतरही इंद्रिये सामावलेली आहेत आणि सांगितली गेली आहेत. याचा अर्थ परमात्म्याला पंचेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये नाहीत. परमात्म्याला ज्ञान जाणायची आणि जाणलेले ज्ञान आचरणात आणायची कर्मेंद्रिये नाहीत. थोडक्यात म्हणजे परमात्म्याला दशेंद्रिये नाहीत. तरीही डोळे, कान म्हणजे पंचेंद्रिये नसूनही तो सर्व काही जाणतो. आपण सूक्ष्मातिसूक्ष्म अशा परमात्म्याचा अंश आहोत. आपण परम आत्मब्रह्माचा अंशात्मा आहोत. आपण माता योनीत एक छोटेसे स्पंदन म्हणून प्रवेश करतो. त्यावेळी आपण केवळ एक स्पंदन असतो. आपल्याला देह किंवा इंद्रिये नसतात. त्यावेळी आपण केवळ एक अस्तित्व असतो. अशा प्रकारे माता योनीत एक इवलेसे स्पंदन म्हणून प्रवेश केल्यावर आपण आपला पंतप्रधान म्हणून जीवात्म्याला निर्माण करतो. त्यानंतर जीवात्म्याच्या रक्षणासाठी, भरण पोषणासाठी आपण देह धारण करायला आणि त्या देहावर इंद्रिये धारण करायला सुरुवात करतो. ज्या नाकावाटे ते अस्तित्व, ते स्पंदन म्हणजे श्वास सुरू होतो, ते नाक देहादी इंद्रियांबरोबरच निर्माण होते. यावरूनच एक गोष्ट स्पष्ट आहे की आपण परम आत्मब्रह्माचा अंश असून देह आणि इंद्रिये नसलेला आहोत. अर्थातच आपण ज्याचा अंश आहोत तो परमात्मा, तो परम आत्मब्रह्म हेही देह आणि इंद्रिये नसलेले आहे. यास्तव ऋषी येथे सांगत आहेत की परमात्म्याला हात, पाय, डोळे, कान नाहीत. म्हणजेच परमात्म्याला दशेंद्रिये नाहीत. आजही असे अनेक जलचर प्राणी आहेत की ज्यांना केवळ देह आहे, परंतु त्यावर इंद्रिये नाहीत. ते सरपटतात, तरीही ते बाह्य ज्ञान जाणतात आणि त्याप्रमाणे कर्म करतात. अमिबा हा सजीव प्राणीसृष्टीतील सर्वात पहिला प्राणी आहे असे मानले जाते. तो जलचर आहे. त्यानंतर त्याच्यापासून जीव उत्क्रांत होत गेला. त्याला हात, पाय, डोळे, कान इत्यादी नाहीत. तरीही दशेंद्रियांची सर्व कर्मे तो करतो. तो नुसता सरपटतो. त्याचा देह महातीव्र संवेदनशील आहे. केवळ देहाच्या स्पर्श ज्ञानाने तो वस्तुजगताचे बाह्य ज्ञान ग्रहण करू शकतो आणि त्याप्रमाणे आचरणही करू शकतो. इंद्रिये नसतानाही प्राणी जीवनाची सर्व कर्मे तो करतो. एक विलक्षण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण पूर्ण काळोखात असूनही स्वतःचे अस्तित्व जाणू शकतो. काळोखात किंवा डोळे मिटलेल्या स्थितीत आपल्याला काहीही दिसत नाही, तरीही आपल्याला स्वतःची जाणीव असते.
गाढ झोपेतही इंद्रिये काम करत नसतानाही आपल्याला आपल्या अस्तित्वाची चांगली जाणीव असते. तसेच जो अंध आहे, बहिर आहे, मुका आहे, लुळापांगळा आहे, विकलांग आहे, तो स्वतःचे अस्तित्व जाणतो, स्वतःला जाणतो. याचा अर्थ स्वतःला जाणायला देह किंवा इंद्रियांची आवश्यकता नाही. याचा अर्थ आपण देह किंवा इंद्रिये नाही, आपण त्या पलीकडील याच्या अतीत असलेले ते अस्तित्व आहोत, स्पंदन आहोत. आपण अंशात्मा आहोत. याचा अर्थ आपण ज्या परमात्म्याचा, ज्या परमात्म ब्रह्माचा अंश आहोत, तो परमात्मा, ते परम आत्म ब्रह्मही देह इंद्रिये नाही, ते देहादी इंद्रियातीत आहे. यास्तव ऋषी येथे सांगत आहेत की परमात्म्याला हात, पाय, डोळे, कान नाहीत, म्हणजेच परमात्म्याला दशेंद्रिये नाहीत. इंद्रियांनी आपल्याला बाह्य जडसृष्टी जाणवते, इंद्रियांनी आपल्याला बाह्य जडसृष्टी ज्ञात होते, बाह्य जडसृष्टीचे ज्ञान होते. परमात्मा सूक्ष्माहून सूक्ष्म असून तो अंतःकरणात देहाचे आत निवास करतो. यास्तव त्याला देहाचे बाहेर शोधून उपयोग होत नाही, तसा तो सापडतही नाही. त्यासाठी देहाचे आत जाऊन त्याला जाणावे लागते. त्यासाठी आपल्याला इंद्रियांचा बाह्य जगताशी संबंध पूर्णपणे थांबवून एकाग्र एकचित्त होऊन आपल्याच अंतःकरणावर एकरूप व्हावे लागते. यासाठी डोळे मिटून सर्व इंद्रिये देहाचे आत वळवून तेथे परमात्म्याचा शोध घ्यावा लागतो. आपल्याच अंतःकरणाच्या गुहेतून परमात्म्याकडे मार्गस्थ व्हावे लागते. परमात्मा देहातीत असल्यामुळे परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी आपल्यालाही देहातीत व्हावे लागते. जेव्हा आपण अध्यात्म योग साधना करून देहभाव विसरून देहादी इंद्रियांच्या जाणीवेच्या पलीकडे जातो, तेव्हा आपल्याला ध्यान समाधी लागते. आपण आत्मस्वरूप होतो. त्या योगे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. मानवाने विजेचा शोध लावलेला आहे. विजेला देह इंद्रिये नसतात, तिला रूप आकार नसतो, ती दृश्य नाही, ती सूक्ष्म आहे, तरीही ती असते. ती आपल्याला दिवा लावून आणि पंखा फिरवून किंवा यंत्र चालवून जाणवते. तिच्या अस्तित्वाची प्रचिती येते. त्याचप्रमाणे परमात्मा महादिव्य ऊर्जा आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी अध्यात्म योगसाधना करून कुंडलिनी जागृत करून आपल्यात दिव्य ऊर्जा प्रज्वलित करावी लागते. आपण त्याच्यासारखे ऊर्जामय होतो. त्या योगे परमात्म्याची झलक प्राप्त होते. देह आणि इंद्रियामुळे अंतरात्म्याला आपल्याला रूप येते. रूप हा डोळ्यांचा गुण आहे, त्यामुळे सजीव दृश्य होतो. सीमित अशा देहाला एक विशिष्ट आकार येतो. परंतु परमात्म्याला देह किंवा इंद्रिये नाहीत. परमात्मा देहादी इंद्रियांच्या अतीत आहे, त्यामुळे त्याला रूप नाही, आकार नाही. तो अरूप आणि निराकार आहे. तो दृश्य नाही, तो अदृश्य आहे. आपण ज्या गोष्टींची कल्पना करतो त्या गोष्टी आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेतरी पाहिलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात, जाणवलेल्या असतात, जाणलेल्या असतात. एखादी गोष्ट पंच ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याकडून ग्रहण केली जाते आणि मगच त्या आधारावर आपण तर्कटे चालवू शकतो, त्याची कल्पना करू शकतो. जी गोष्ट आपण अनुभवलेली नाही, ज्याचे आपल्याला ज्ञान नाही, अशाविषयी आपण तर्क करू शकत नाही, अशाची आपण कल्पना करू शकत नाही. पक्षी उडताना पाहून माणसाला आकाशात उडण्याची कल्पना सुचली. त्याने त्यावर विचार केला, चिंतन केले, त्याला विमानाची कल्पना सुचली. माशाला पोहताना पाहून माणसाला तरंगावेसे वाटले. त्यावर त्याने विचार केला, त्याचे चिंतन केले आणि त्याला बोटीची कल्पना सुचली. पक्ष्यांना उडताना किंवा माशांना पोहताना पाहिल्यामुळे माणसाला उडण्याची किंवा पोहण्याची कल्पना स्फुरली. त्यावर तो विचार करू शकला, त्याचे चिंतन करू शकला. फुलाला वास आहे, परंतु आकार नाही. त्यामुळे फुलाच्या वासाचा आकार कसा असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. फुलाच्या वासाच्या आकारावर आपण विचार करू शकत नाही. त्यावर आपण चिंतन करू शकत नाही. कल्पना करायला त्या गोष्टीचे काहीतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ज्ञान असावे लागते. परमात्मा आपण पाहिलेला नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल कल्पना करू शकत नाही. त्याच्याबद्दल आपण विचार करू शकत नाही, त्याच्याबद्दल आपण चिंतन करू शकत नाही. यास्तव ऋषींनी येथे म्हटले आहे की परमात्मा अचिंत्य आहे, कल्पनातीत आहे. परमात्मा महादिव्य ऊर्जा आहे.
दिव्य महाऊर्जा आहे. ती एक शक्ती आहे, ती सर्वोच्च शक्ती आहे. वीज हीही एक शक्ती आहे, परंतु ती मानवाने शोधून काढलेली आहे. त्यामुळे तिच्यावर मानवाची हुकूमत चालते. वीज तयार करण्याची मानवाने पद्धत बसवलेली आहे. ही पद्धत जड वस्तू जगतावर अवलंबून आहे, त्यामुळे ती पद्धत नष्ट होणारी आहे. मानव ती बंद करू शकतो, त्यामुळे ती नाशिवंत आहे. परम महादिव्य आत्मशक्ती ही स्वयंभू आहे. ती कोणी शोधून काढलेली नाही किंवा ती कोणी तयार केलेली नाही. ती मुळातच आहे आणि ती नेहमी असलेल्या स्थितीतच असणार आहे. तिच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. तिची ती वर्तत असते. सदा सर्वदा असणारा, चित असणारा परमात्मा सर्व काही जाणतो. त्याच्यामधूनच हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत निर्माण झाले आहे. त्यामुळे परमात्मा हे सर्व स्वनिर्मित सर्व काही जाणतो. परंतु मानवाला परमात्मा सदा अज्ञात आहे, अनाकलनीय आहे. त्यामुळे तो मानवी जाणीवेच्या अतीत आहे. त्याची जी काही अल्पशी झलक मिळते त्या साक्षात्कारात मानवाने स्वतःला धन्य समजावे. परमात्म्याची किंचित मात्र झलक मानवाचा उद्धार करायला, त्याच्यात बदल करायला, त्याला परमात्म स्वरूप व्हायला पुरेशी आहे. मानवाला पूर्ण परमात्मा सहन होणार नाही. परमात्मा पूर्ण जाणण्यासाठी आपल्याला परमात्म स्वरूप व्हावे लागते. तरच आपण परमात्मा जाणू शकतो. यात विशेष गोष्ट म्हणजे आपण परमात्मा स्वरूप झाल्यावर आपण देहातीत होतो. त्यामुळे परमात्मा कसा आहे हे सांगायला आपण आपले देहधारी मानव उरत नाही. त्यामुळे परमात्म्याच्या वर्तनाबाबत आपण मौन होतो. त्यामुळे परमात्मा मानवाला सदा सर्वदा अनाकलनीयच असणार आहे. अध्यात्म योग साधनेने त्याची एक झलक आपल्याला मिळते. त्यासाठी खडतर तपश्चर्या करावी लागते. ती एक झलक आपल्याला साक्षात्कारी व्हायला, आपल्यात आध्यात्मिक बदल करायला पुरेशी आहे. हरिओम.